तर मराठा आरक्षणावर 26 जानेवारीपर्यंत तोडगा काढू असं गिरीश महाजन यांनी म्हटलं। थोडी सबुरी ठेवावी, जरांगेंनी मोर्चा मुंबईमध्ये आणू नये असं महाजन यांनी म्हटलं आहे। टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता एक बैठक घेतलेली आहे। अतिशय अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे। मी पुन्हा सांगेल, पण या संदर्भामध्ये आता जरांगे पाटील निघालेले आहेत। 26 जानेवारीला तर या ठिकाणी यायचं म्हणतात, तोपर्यंत मला वाटतं बघू काय मार्ग निघतो। पण टिकणारं आरक्षण जर असेल अगदी कायमस्वरूपी, आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, थोडी सबुरी ठेवून मला वाटतं जरांगे पाटलांनी एकदम मोर्चा घेऊनच इकडे येऊ नये, अजून आमची त्यांना विनंती आहे। काही वेळापूर्वी गिरीश महाजनांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। त्यात ते म्हणाले की मुंबईला यायची गरज नव्हती, मात्र 26 तारखेपर्यंत आम्ही यामध्ये 100% तोडगा काढू असं गिरीश महाजन म्हणतात। चांगलं आहे, गिरीश महाजन साहेबांचं स्वागत आहे। चांगलं आहे, मराठ्यांना तोडगाच काढायचा ना। मी परवा आजच नाही म्हणत आहे, आम्हाला हाऊस नाही मुंबईला यायची। 23 जानेवारीलाच येऊ देणार नाही असं गिरीश महाजन साहेब म्हणले होते। आम्हाला हाऊस नाही आहे, अजिबात हाऊस नाही मुंबईला यायची। तुम्ही तोडगा काढा, आम्ही तुमच्यावर गुलाल घेऊन येतो।